स्वयंसेवकांना मी विनंती करेन की याची दखल घ्यायची आहे, पाण्याची व्यवस्था करायची आहे. सुंदर सुसज्ज असं मैदान आपण पाहतोय. मागच्या 5 ते 6 महिन्यांची तपश्चर्या किंवा 3 ते 4 महिन्यांची तपश्चर्या आपण पाहतोय. संपूर्ण घोटवडे ग्रामस्थांची असोत किंवा जहनमान क्रिकेट मंडळाची असोत, जी तपश्चर्या होती त्याचं फळस्वरूपात हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या मैदानावर आपल्या विभागातील सर्व संघांना किंवा विभागाबाहेरील सर्व खेळाडूंना उद्याच्या दिवशी आपण खेळताना पाहणार आहोत. तर एक अमूल्य अशी संधी आहे की आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करावं आणि इथले जी पारितोषिके जी आहेत ही आपल्या नावे किंवा आपल्या गावाच्या नावे करावीत. पुन्हा एकदा पाण्याची मागणी होते खेळाडूंकडून सुद्धा. स्वयंसेवक किंवा आयोजकांना मी विनंती करेन की तिथे दखल घ्यायचे, पाणी पुरवायचं आहे. पुन्हा एकदा यावेळी मात्र मंडळाच्या वतीने विनंती करण्यात येते महेंद्र मामा यांच्यासाठी, महेंद्र मानकर यांच्यासाठी खास विनंती की तुम्ही व्यासपीठापाशी यायचं आहे. तसेच दोनही संघांना मी विनंती करेन की आपला एक एक प्रतिनिधी व्यासपीठापाशी पाठवायचा आहे. कुरुळचा अर्थात प्रतिनिधी ते हजर आहे. NSC खानाव संघाला मी विनंती करेन की आपला 12वा खेळाडू पॅव्हलियनपाशी पाठवायचा आहे. प्रेक्षकांना मी विनंती करेन की पुन्हा एकदा खेळपट्टीकडे वळायचं आहे, कारण खेळपट्टीवर दुसऱ्या फेरीचा सामना थोड्याच वेळात सुरू होईल. चालू सामन्याचा जर विचार केला तर नाणेफेकचा कौल जो आहे हा VCN क्रूळ संघाच्या बाजूने झुकला होता. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो आहे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले जाते NSC खानाव या संघाला. दोन्ही संघाचा जर विचार केला तर थोडेसे विरोधी दिशेत कामगिरी झाली होती मागच्या सामन्यामध्ये, कारण NSC खानाव संघाने धावा चेस केल्या होत्या आणि VCN क्रूळ संघाने धावा डिफेंड केल्या होत्या. त्यामुळे या सामन्यामध्ये कोणता संघ वरचढ ठरेल हे पाहण्याजोगा असेल. जसं यासिन सरांनी सुद्धा म्हटलं होतं की 4 षटकांचा सामना जर म्हटलं तर 40 किंवा 45 अशी टोटल जी आहे ही धाव फलकावर लगावणं तेवढंच गरजेचं असेल जर आपल्याला या स्पर्धेमध्ये किंवा तो सामना जिंकायचा असेल तर, या स्पर्धेत टिकून राहायचा असेल तर त्याच इराद्याने निश्चितपणे फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज सिद्धांत आणि साहिल. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आलाय, चेंडू गेलाय डीप मिड विकेटच्या बाहेर, सीमारेषे बाहेर, षटकार. चेंडूवर आपण पाहिलं होतं सिद्धांतने आव देखा ना ताव आणि चेंडूवर घातला घाव आणि चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. षटकातील दुसरा चेंडू. यावेळी क्रिजच्या खोलवर जाऊन थोडासा बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेला गेलाय सीमारेषे बाहेर, यावेळी सुद्धा षटकार. वानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन हे पहिल्याच 2 चेंडूवर दाखवून दिलंय फलंदाज सिद्धांत पुळेकर अर्थात मॅन फ्रॉम खानाव या फलंदाजाने. जशा पद्धतीने आपण पाहिलं होतं VCN कुरुळ या संघाने मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती. खास करून केदार बिर्जाने पहिलं षटक जे टाकलं होतं पॉवर प्लेचं षटक, मात्र 3 धावा दिल्या होत्या आणि 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. परंतु यावेळी सुरुवातीच्या 2 चेंडूवरच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं महागडा ठरतोय. दोनही चेंडूवर उत्तुंग पद्धतीचे षटकार आपण पाहिले आणि 12 धावा NSC खानाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. एक गाणं सर्व प्रचलित आहे मित्रांनो. अलिबागच्या या पंचक्रोशीत नवतरुण संघ कुणाचा, NSC खानाव क्रिकेट संघाचा नाव आहे जितीन दादाचा. तर जितीनदाच्या नाव लौकिकाप्रमाणे आपण पाहतोय सुरुवात करून दिलंय सिद्धांत पुळेकरांनी. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावून आपल्या संघाला आवश्यकतेपेक्षा जास्त सुंदर सुरुवात करून देतोय फलंदाज सिद्धांत. वळूयात षटकाच्या पुढील चेंडूकडे. काहीसा विचार विनिमय करण्यास भाग पडले VCN कुरुळ या संघाला.
इथे पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फटका फसला आणि चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज केदार बिर्जे. थँक्यू व्हेरी मच. ईट का जवाब हम पत्थर से देंगे हे मात्र दाखवून दिले VCN क्रूळ संघाने. वापसी कशी करायची याचं ज्वलंत उदाहरण प्रस्तुत केले गोलंदाज केदार बिर्जे अर्थात केडी याने. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावले गेले होते, परंतु पुढच्या चेंडूवर आपण पाहतोय सलगचा तिसरा षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु क्रिकेटमध्ये आपण सातत्याने यावेळी म्हणतोय किंवा मागच्या काही वर्षापासून पाहतोय की षटकार आणि चौकार या 2 गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं आणि एकेरी दुहेरी धावा ज्या आहेत याला तेवढंसं प्राधान्य दिलं जात नाही. परंतु क्रिकेट म्हणजे मात्र षटकार चौकारच नव्हे, तर क्रिकेट म्हणजे धैर्य संयम हे सुद्धा क्रिकेट असतं. तर तो धैर्य न दाखवता संयम न दाखवता सिद्धांतने पुन्हा एकदा एका चांगल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि आपली विकेट मात्र गमावले. नवीन आलेला फलंदाज सूरज गोंधळी. सूरज आला आणि सूरज मात्र गेला. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर आणखीन एक विकेट. डॉन ठरला होता सिद्धांत पुळेकर, परंतु नंतरच्या 2 चेंडूवर खऱ्या अर्थाने डॉन ठरलाय गोलंदाज केदार बिर्जे. यावेळी आपण पाहतोय धरणे गुरुजी यांच्या माध्यमातून लेखाजोखा या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 40 डॉट चेंडू टाकले गेलेत, 16 षटकार लगावले गेलेत, 5 चौकार लगावले गेलेत, 6 वाईट चेंडू टाकले गेलेत, 1 नो बॉल सुद्धा टाकला गेलाय, 20 विकेट सुद्धा आपण पाहिले, 3 बोल्ड त्याच्यातले होते आणि 15 कॅचेस आपण पाहिले. तर अशा पद्धतीचा अनोखा लेखाजोखा एक ह्युमन कम्प्युटर आपण पाहतोय व्यासपीठापाशी किंवा समालोचन कक्षापाशी. नाव आहे धरणे गुरुजी. तर धरणे गुरुजीचे पुन्हा एकदा मी शतशः आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जाते सर्व प्रेक्षकांना खेळपट्टीपाशी. अखूट टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र सादर केला. यावेळी मात्र संयम दाखवलाय ज्या गोष्टीची आपण अपेक्षा करत होतो NSC खानावळ संघाच्या माध्यमातून. आणि या चेंडूवर संयमरित्या काय होणार अलॉंग द कार्पेट चेंडू ढकलून 1 धाव जमा करतोय फलंदाज मनीष पाडेकर. तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की दत्तात्रय पांडुरंग सुतार यांच्या माध्यमातून सिद्धांत बुळेकरने जे 2 षटकार लगावले होते त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर सिद्धांतने हा सामना संपल्यानंतर हा पारितोषिक जो आहे हा व्यासपीठापाशी येऊन घेऊन जायचा आहे. षटक क्रमांक 1 आतापर्यंत आपण पाहिलं की या सामन्यामध्ये पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक होतं ते मात्र संपुष्टात आले आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं पॉवर दाखवली होती यावेळी फलंदाज सिद्धांतने, परंतु जसं मी म्हटलं की ईट का जवाब पत्थर से तो मात्र दिलाय केदारने. आणि नंतरच्या 4 चेंडूवर 2 विकेट आपल्या नावे सुद्धा करतोय आणि मात्र 1च धाव खर्च करतोय. त्यामुळे पहिलं षटक ज्यावेळी संपुष्टात आलं त्यावेळी आपण पाहिलं की 2 बाद 13 इथंपर्यंत मजल मारलंय NSC खानाव या संघाने. NSC अर्थात नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव असा हा संघ आणि VCN क्रूळ, त्यामुळे विपुल केबल नेटवर्क पुरस्कृत क्रूळ अशी 2 संघांची नावं. आपल्या विभागातील 2 दिग्गज संघ. आपला विभागच नव्हे तर आपल्या विभागाबाहेर मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्या असतात, रजनी क्रिकेट असो, डे नाईट असो किंवा दिवसाच्या मोठ्या स्पर्धा असोत, या स्पर्धांमध्ये हे 2 संघ सातत्याने सहभाग घेत असतात आणि नुसता सहभाग घेत नाहीत तर तिथे पारितोषिक सुद्धा कमावतात. इथे पंचांच्या माध्यमातून सोयरे चेंडूचा इशारा आलाय. पुन्हा एकदा जानाता वाशीवर पोहोच गए काशी आणि एका धावेची काशी करतोय पहिल्याच चेंडूवर गोलंदाज प्रशांत मोहरे. प्रशांत मोहरे नावाप्रमाणे तो एक मोहरा आहे आणि त्या मोहरा टिपण्यासाठी खूप सारे संघ जे आहेत हा प्रयत्न करत असतात. प्रशांतचा पुढील चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू यावेळी सुद्धा फटका बसलाय. चेंडू पुन्हा एकदा दीर्घकाळ हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु मोठी चूक झाली आणि चुकीला माफी नाही हे नक्कीच पाहायला मिळेल VCN कुरुळ या संघाला. एक सोपा झेल होता, एक लॉलीपॉप झेल होता, तो मात्र सुटला जातोय VCN कुरुळ संघाच्या माध्यमातून. हा तिसरा झेल ड्रॉप झालाय असं मला धरणे गुरुजी माझ्या बाजूला जे बसलेत माझे साथी स्कोरर गुणलेखक त्यांच्या माध्यमातून ही माहिती मिळते. तर तिसरा झेल या स्पर्धेतला सुटलाय. तर धरणे गुरुजी आपण म्हणतो की एक चूक करा किंवा 1000 चुका करा, परंतु एक चूक जी आहे ही वारंवार करू नका. यावेळी मात्र चेंडू ढकललाय काव कॉर्नरच्या वरून सीमारेषे बाहेर षटकार.
तर मनीषचा ज्यावेळी झेल सुटला त्यावेळी स्ट्राईक एंड खऱ्या अर्थाने चेंज झाला होता. मी पुन्हा एकदा विनंती करेन की गाव कॉर्नरच्या किंवा विकेटच्या समोर जे सर्व प्रेक्षक उभे आहेत त्यांनी बाउंड्री लाईनच्या मागे जायचं आहे. बाउंड्री लाईनला टच राहायचं नाही आहे, कारण एखादा डिसिजन चुकीचा जर गेला तर कोणत्याही संघाला नुकसान होऊ शकतं. प्रेक्षकांनी मागे जायचं आहे. मंडळाकडून एक वॉर्निंग देण्यात येते, अन्यथा स्वयंसेवक येऊन तुम्हाला बाहेर काढतील. चेंडू द्यायचा आणि चेंडू सुद्धा पुन्हा एकदा सुपूर्द करायचा आहे गोलंदाजाकडे. चेंडूला क्रिकेटमध्ये खूप महत्त्व असतं, कारण नवीन चेंडू आणि जुना चेंडू यात खूप फरक असतो. नवीन चेंडूवर आपण पाहतो की हव्या तशा पद्धतीने धाव्या जमा करता येत नसतात फलंदाजाला, परंतु चेंडू जर जुना झाला तर त्यावर प्रहार करणं तेवढंसं सोपं जातं. त्यामुळे चेंडूला खूप महत्त्व असतं. जर ते टेनिस क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो चेंडूला खऱ्या अर्थाने महत्त्व दिलं जातं. वळूयात पुढच्या चेंडूकडे. इथे प्री डिटरमाइंड शॉट आधी शफल येऊन आपण पाहिलं. यावेळी मात्र डीप मिड विकेटच्या वरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज साहिल याचा. यावेळी प्रयत्न फसलाय. चेंडू केलाय निर्धाव. धावसंख्या स्थिरावली 2 बाद 21. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. चालू षटक जर आपण पाहिलं 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रशांत. गोल्डन स्पॉटवर चेंडू होता. यावेळी मात्र चेंडूला हलक्यातने टोलावलंय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल. तत्पूर्वी धाव फलकावर आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या जमा करेल. संघाचं नाव आहे NSC खानाव. आतापर्यंत सलामीला जो फलंदाज आला होता त्याने एक एंड मात्र सांभाळून ठेवलाय साहिल शिंगुर्ट्याने. आपल्या समोरचे खेळाडू जे आहेत हे सातत्याने बाद होत होते. 2 फलंदाज सलगच्या 2 चेंडूवर बाद झाले. हॅलो, आमच्या येथे आलेले महेंद्र मानकर यांचा सन्मान करतील शरद थले. हॅलो, शरद थले यांच्याकडून महेंद्र मामा यांचा सन्मान होत आहे. धन्यवाद. महेंद्र मामा खऱ्या अर्थानं घोटवडे गावाचे किंवा जयहनुमान घोटवडे संघाचे एक मोठे पाठीराखे आहेत. माझे सुद्धा ते पाठीराखे आहेत असं मी त्यांना म्हणेन. आणि माझ्या वतीने सुद्धा मी त्यांचे सदस्य आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा खेळपट्टीकडे. षटक क्रमांक 2 मधील हा अंतिम चेंडू होता आणि या अंतिम चेंडूवर आपण पाहिलं की एक संयम दाखवलाय क्रिकेटमध्ये, ज्याची आपण कमतरता सातत्यानं आपण पाहतो, खास करून टेनिस क्रिकेटमध्ये. तो संयम मात्र दाखवलाय फलंदाज साहिलने आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव जमा करून स्ट्राईक एंड पुन्हा एकदा आपल्याकडे ठेवेल. 2 षटकांचा खेळ ज्यावेळी समाप्त झाला त्यावेळी आपण पाहिलं होतं की 2 बाद 24 अशी काहीशी धावसंख्या NSC खानाव संघाची. आणि जसं यासिन सर म्हटले होते की 4 षटकांच्या खेळामध्ये 40+ ही टोटल जी आहे ही खऱ्या अर्थाने अत्यावश्यक असते. त्यामुळे अंतिम 2 षटकामध्ये किमान 20 धावा ज्या आहेत ह्या जमा कराव्या लागतील NSC खानाव संघाला. आणि एक फायटिंग टोटल किंवा एक डिफेंडिंग टोटल जी आहे ही धावफलकावर निश्चितपणे जमा करावी लागेल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा. स्वतः कर्णधार प्रसाद म्हात्रे, जो मागच्या सामन्यामध्ये काहीसा खर्चिक ठरला होता. 2 षटकात त्याच्या गोलंदाजीवर आपण पाहिले होते. यावेळी त्या चुका आपण करणार नाही असं आपण पाहिलं होतं की नाणेफेकीच्या वेळी निशांत पाटील यांना प्रसाद यांनी सांगितलं होतं. परंतु पाहूया कशा पद्धतीने खेळ होईल. ऑन द मार्क आपण पाहतोय प्रसाद म्हात्रे 38च्या जवळपास आपण रनअप त्याचं पाहणार आहोत. पुन्हा एकदा मारा करेल साहिल शिंगरुट्याला. साहिलच्या माध्यमातून यंदाच्या हंगामात खास करून धावांचं वर्ष होतं, ज्याने 5 चेंडूत 27 धावा चेस केल्या मागच्या स्पर्धेमध्ये. पहिलाच चेंडू होता, पहिला चेंडू बिमर पद्धतीचा चेंडू होता. सुरेख चेंडू, अप्रतिम दर्जाचा चेंडू. चेंडू टप्पापर्यंत अतिरिक्त उसळी घेतोय आणि हा चेंडू निर्धाव पद्धतीने समाप्त होतोय. धावसंख्या स्थिरावलेली 2 बाद 24. पुढचा चेंडू आपण पाहतोय बॅटच्या कडेला लागतोय आणि यावेळी मात्र चुका करा, 1000 चुका करा, परंतु एक चूक 1000 वेळा करू नका हे सातत्याने आपण सांगतो. एक सोपा जेल पुन्हा एकदा हातातून निसटतोय आणि चेंडू सुद्धा जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. श्री शिवरामजी गोंधळे यांच्या माध्यमातून साहिलने जो षटकार आणि आता चौकार जो लगावला होता तर त्याच्यासाठी तब्बल 500चं पारितोषिक आलंय. तर साहिलचं कौतुक आणि साहिलला विनंती की सामना संपल्यानंतर आपला पारितोषिक जे आहे
हे व्यासपीठापाशी येऊन घेऊन जायचं आहे. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते VCN क्रूर संघाच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र चेंडूच्या खाली प्रशांत मोहरे आणि कोणत्याही पद्धतीची चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. धन्यवाद DJ मास्टर, थँक्यू. मग अशीच आदरणीय श्री धैर्यशील पाटील अर्थात आपले दादा म्हटले होते की छोटम शेठ अर्थात दिलीपजी भोईर यांनी आपल्या विभागाला क्रिकेटची पंढरीच जणू काही करून ठेवलंय. तर घोटवड्याचे मैदान सुद्धा क्रिकेटची खऱ्या अर्थानं पंढरी आहे असं म्हटलं वावगं ठरणार नाही आहे. आणि याच मैदानावर सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रजनी क्रिकेटची आपल्या विभागातील ही पहिलीच स्पर्धा असेल. आणि मला वाटतं आपल्या विभागात सर्वप्रथम रजनी क्रिकेट आणण्याचं काम कोणी केलं होतं? जयहनुमान घोटवडे मंडळाने. तर जयहनुमान घोटवडे मंडळासाठी पुन्हा एकदा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा मी कौतुक करेन सर्व आयोजकांचं. आणि वळतोय पुढच्या चेंडूकडे. यावेळी मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलाय यॉर्क लेनचा चेंडू. आणि क्रिकेटमध्ये दोन गोष्टींचा सातत्याने सन्मान केला जातो, एक तर तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे यॉर्कर. यावेळी सुद्धा सन्मान करणं भाग पडलं. फलंदाज मुन्ना याला. चेंडू होता यॉर्कर. चेंडू गेलाय निर्धाव. धावसंख्या स्थिरावली 3/28. यावेळी चेंडू मात्र भिरकावलाय. चेंडूला दिशा दाखवली लॉंग ऑनची आणि चेंडू पाठवलाय सीमा रेषेबाहेर. षटकार फलंदाजाचं नाव आहे जीत ठाकूर उर्फ मुन्ना. धन्यवाद DJ मास्टर. तत्पूर्वी घोटवडे गावचे अध्यक्ष आदरणीय श्री रवींद्र हरिचंद्र शिंदे हे काही कारणास्तव आधी अनुपस्थित होते, परंतु यावेळी त्यांचं आगमन झालंय. मी सर्वप्रथम त्यांचं शब्द सुमनाने स्वागत करतोय आणि त्यांना विराजमान होण्याची विनंती करतोय. मी आयोजकांना सुद्धा विनंती करेन की थोड्याच वेळात आपण अध्यक्ष साहेबांचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार घेणार आहोत. ओके, झाला का? वळूयात खेळपट्टीकडे. 2.5 चेंडूंचा खेळ यावेळी पूर्ण झाला आहे आणि आतापर्यंत 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. 6व्या चेंडूचा निर्णय अजूनही शिल्लक आहे. पंचांच्या माध्यमातून इशारा येणं बाकी. वाईट चेंडूचा इशारा होतोय. वाईट म्हणजे वाईट म्हणजे खराब. आणि त्याचा परिणाम म्हणून एक धाव आणखीन NSC खानावळ संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. आतापर्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय, कारण पहिल्या सामन्याचा जर पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर चांगली सुरुवात म्हणायला लागेल NSC खानावळ संघाच्या माध्यमातून. इथे सुद्धा हवाई फायर पद्धतीचा फटका, गगनभेदी फटका होता, परंतु चेंडू खाली यश घाडगे आणि फलंदाज बाद. धन्यवाद DJ मास्टर. जसं आपण म्हणतो की मित्रांनो, चुकणं ही प्रकृती आहे, परंतु ती चूक मान्य करणं ही संस्कृती आहे आणि ती चूक सुधारणं हे प्रगतीचं लक्षण आहे. हे मी वाक्य आता का म्हटलं, कारण VCN क्रूर संघाच्या माध्यमातून 2 सोपे झेल जे आहे हे निसटले होते. त्याच्या परिणाम स्वरूपात काहीशा धावा सुद्धा अतिरिक्त खर्च सुद्धा झाल्या होत्या, परंतु तदनंतर प्रशांत मोरे याच्या माध्यमातून एक सुंदर झेल टिपला गेला आणि आत्ताच मागच्या चेंडूवर यश घाडगे याच्या माध्यमातून सुंदर झेल टिपला गेला. आणि 3 षटकांचा खेळ ज्यावेळी समाप्त झाला त्यावेळी आपण पाहिलं की 4/35 अशी धावसंख्या स्कोअरबोर्डवर पाहायला मिळते. अंतिम षटक प्रगतीपथावर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज दिवेश कळबटे. दिवेशाच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये संघ होता अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 16 धावांची आवश्यकता असताना एकतर्फी सामना जो आहे हा गोलंदाज दिवेशने करवला होता. तर यावेळी सुद्धा तशाच प्रदर्शनाची अपेक्षा असेल VCN क्रूर या संघाला. षटकातील पहिला चेंडू रिडिटरमाइंड शॉट. आधीच अक्रॉस द लाईन येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मी ज्या चेंडूचा सातत्याने उल्लेख करतो की दिवेशचा चेंडू जो आहे याला निश्चितपणे उसळी नसते. चेंडू जो आहे हा गुडलेन स्पॉट आणि ओव्हर पिच याच्या मधोमध आदळतो आणि तसेच चेंडूला डाव्या यष्टीच्या बाहेरून उजव्या यष्टीकडे वळण्याचा प्रयत्न करतो. आणि यष्टीरक्षक आपण पाहतोय बंटी जे स्टंपच्या क्लोज उभे आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा औपचारिकता पूर्ण केली जाते. इथे मात्र पॅडला चेंडू लागतोय. चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल. तत्पूर्वी धाव फलकावर एक धाव निश्चितपणे ऍड होईल. इथे 22च्या सुरुवात मला वाटतं ही धाव खानावळ संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. यावेळी मात्र लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतोय अजय पाटील, एक अनुभवी क्रिकेटर आपण पाहतोय ज्यांनी NSC खानावळ संघाला खूप साऱ्या स्पर्धांमध्ये
मोठी मोठी पारितोषिके जे आहेत हे मिळवण्यात मोठा त्यांचा हातभार आहे. एक जुने सलामीवीर खानाव संघाचे जर 10 वर्षापूर्वीचा इतिहास जर तुम्ही घेतला तर सूरज गोंधळे आणि अजय पाटील हे जुने जाणते सलामीवीर असायचे. यावेळी मात्र 6व्या क्रमांकावर संधी मिळते अजय पाटील यांना. अंतिम षटक, षटकातील पुढील चेंडू ऑन द मार्क. पुन्हा एकदा दिवेश ऑन स्ट्राइक अजय. पहिला चेंडू यॉर्क लेनचा चेंडू होता आणि फलंदाज बाद. तर सर्व श्रेय जे आहे हे जाते रामदासजी धुमाळ यांना. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रामदासजी धुमाळ यांच्यासाठी. पुन्हा एकदा एक पूर्वसूचना देतोय सर्व प्रेक्षकांनी. बाउंड्री लाईनच्या मागे जायचं आहे. बाउंड्री लाईन कुठेही टच व्हायचं नाहीये. कोणताही अयोग्य निर्णय जो आहे मी जसं म्हटलं की कोणत्याही संघाला घातक ठरू शकतो किंवा थोडीशी वादग्रस्त परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. तर ती टाळण्यासाठी मी विनंती करेन प्रेक्षकांना की बाउंड्री लाईन पासून दूर बसायचं आहे. स्वयंसेवक अर्थात या गोष्टीची दखल सुद्धा घेत आहेत. तुम्हाला थोडंसं मागे ढकललं सुद्धा जाईल. त्यामुळे तुम्ही आधीच या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि सहकार्य करायचं आहे.
चालू सामना संपल्यानंतर आपण पुढच्या गटाचे सामने जे आहेत हे या स्पर्धेमध्ये चालू सामना संपल्यानंतर आपण पुढच्या गटाच्या सामन्यांकडे वळणार आहोत. यानंतरचा सामना असेल श्री गणेश वळवली विपक्ष श्रीराम वावे. दोनही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन की नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स पाशी यायचं आहे. श्रीराम वावे विपक्ष श्री गणेश वळवली. दरम्यान पहिल्या डावाचा खेळ पूर्ण झाला आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय पुन्हा एकदा मान्यवरांचं हे सामने पाहण्यासाठी किंवा स्पर्धेला पुन्हा एकदा आशीर्वाद देण्यासाठी आगमन होते. आदरणीय श्री दिलीपजी भोईर अर्थात आपले लाडके छोटम शेठ यांच्या समवेत अन्य उपस्थित मान्यवर पुन्हा एकदा इथे उपस्थित होणार आहेत. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती करेन की तुम्ही व्यासपीठापाशी येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मी शब्दसुमनाने पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की मित्रांनो पैशाने श्रीमंत माणसं खूप सारी भेटतील परंतु मनाने श्रीमंत माणसं भेटण्यासाठी पावलं झिजवावी लागतात. तर असेच मनाने श्रीमंत असणारे दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय आदरणीय श्री दिलीप भोईर अर्थात छोटम शेठ यांचं पुन्हा एकदा इथे व्यासपीठापाशी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे आणि वळतोय पुन्हा एकदा चालू सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे. पहिल्या डावाचा खेळ ज्यावेळी संपुष्टात आला होता त्यावेळी आपण पाहिलं होतं की NSC खानाव संघाने निर्धारित 4 षटकामध्ये 6 बाद 39 असा स्कोअर जो आहे हा धावफलकावर लगावला होता. त्यामुळे 24 चेंडू आणि 40 धावांचा पाठलाग करताना VCN क्रूर संघाच्या माध्यमातून सलामीला आलेली जोडगोळी आकाश पाटील आणि प्रसाद यावेळी आपण पाहतोय डायरेक्ट हिट गोटी नेम ज्याला आपण म्हणतो मराठी भाषेमध्ये तो मात्र दाखवून दिला NSC खानाव संघाने आणि धावबाद स्वरूपात पहिला फलंदाज गारद होईल आकाश पाटील. जे मास्टर माझ्या बाजूला जे ह्युमन कम्प्युटर आहेत मानव स्वरूपात कम्प्युटर जे आहेत आदरणीय श्री धरणे गुरुजी यांच्या माध्यमातून एक माहिती मिळते की हा 25वा विकेट होता या संपूर्ण स्पर्धेचा आणि हा रनआउट स्वरूपात 4था विकेट होता. तर अशी सुंदर माहिती आपल्याला मिळते धरणे सरांच्या माध्यमातून. मी पुन्हा एकदा धरणे सरांचं कौतुक करेन आणि घेऊन जाईन प्रेक्षकांना चालू षटकाच्या पुढील चेंडूकडे. ऑन द मार्क गोलंदाज आकाश गोंधळी याला आपण पाहतोय. प्रसाद म्हात्रे ऑन स्ट्राईक होता आणि प्रसादने चेंडू भिरकावलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषे बाहेर षटकार. ताव आणि चेंडूवर घातला घाव. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे संयम न बाळगता पुन्हा एकदा षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता. प्रसादचा प्रयत्न बसलाय फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा फलंदाज बाद होतोय VCN क्रूर या संघाचा. खऱ्या अर्थानं दोनही सलामीवीर जे आहेत हे तंबूत मात्र परतलेत. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही सुरू आहे. षटक क्रमांक 1 जे पॉवर प्लेचं षटक ज्याला आपण म्हणतो ज्यामध्ये पॉवर हिटिंग करायची असते. पॉवर प्ले पॉवर म्हणजे ताकद प्ले म्हणजे खेळ ताकद दाखवून जिथे खेळ करायचा असतो आणि तीच ताकद दाखवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. स्वतः कर्णधार जो आला होता प्रसाद म्हात्रे सलामीला जो आला होता फलंदाज तो मात्र बाद झालाय. धावसंख्या झाली आहे 2 बाद 6. 4 षटकामध्ये 40 धावांचा जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 10 धावा जमा करणं गरजेचं होतं VCN क्रूर या संघाला. तर सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये 6 धावा निश्चितपणे आल्या होत्या. कोणत्याही पद्धतीची हयगय करणं तेवढंसं गरजेचं नव्हतं प्रसादसाठी परंतु सलगच्या दुसऱ्या चेंडूवर आणखीन एक षटकार ठोकून हा सामना थोडासा का होईना सोपा करावा आपल्या संघासाठी या इराद्याने आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु गोलंदाज आकाश गोंधळी सुद्धा तेवढाच तरबेज. षटकातील पुढील चेंडू
यावेळी मात्र प्री डिटरमाइंड शॉट क्रीजच्या खोलवर जाऊन बॅकफुटवर जाऊन आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज यावेळी आहे प्रशांत मोहरे. जसं आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये पाहतो की षटकार आणि चौकार प्रत्येक चेंडूवर लगावणं हाच इरादा असतो कोणत्याही फलंदाजाचा. मागच्या 3 चेंडूचा जर विचार केला तर 3ही चेंडूवर षटकार लगावण्याचा प्रयत्न झाला होता. याआधी आपण पाहिलं होतं की प्रसाद म्हात्रे याच्या माध्यमातून, तदनंतर प्रशांत मोहरे यांच्या माध्यमातून. इथे बॅक टू द बॉलर चेंडू ढकललाय. चेंडूची अतिशय सुंदररित्या अडवणूक केली गेली आहे. फिल्डरचं नाव आहे सिद्धांत पोळेकर. इथे पूर्णतः जखडून ठेवलं होतं. मागच्या काही चेंडूवर NSC खानाव संघाने त्याच्या परिणाम स्वरूपात पॉवर प्लेचं जे षटक होतं, ज्याला आपण हार्ड हिटिंगसाठी मानतो की ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा किंवा खोऱ्याने धावा फलंदाज जमा करतात, त्या षटकामध्ये मात्र 6 धावा, मात्र 6 धावा खर्च करतोय गोलंदाज आकाश आणि एक विकेट सुद्धा आपल्या नावे करतोय. तर सुंदर असं षटक म्हणावं लागेल NSC खानाव या संघासाठी. आता अंतिम 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 18 चेंडूमध्ये आपण पाहतोय 34 धावा जमा कराव्या लागतील VCN क्रूळ या संघाला. तर 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावा. तत्पूर्वी आपण पुढील सामन्याची नाणेफेक मात्र करून घेणार आहोत. विरोधी संघ असतील श्रीराम वाबे विपक्ष श्री गणेश वळवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन की टॉस बॉक्स पाशी नाणेफेकीसाठी जायचं आहे. चालू सामन्याचा दुसरा डाव जो आहे हा थोड्याच वेळात संपुष्टात येईल. तदनंतर आपण पुढच्या सामन्याकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा पहिल्या फेरीचे सामने सुरू होतील. चालू सामना जो आहे हा दुसऱ्या फेरीचा सामना आज सुरू आहे मित्रांनो. याची सुद्धा सर्वांना माहिती देऊ इच्छितो. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये अतिशय वेगाने ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. मास्टर पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आपण पाहतोय 2 बाद 10 अशी अवस्था पाहायला मिळते VCN कुरुळ या संघाची. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी फटका फसलाय परंतु नो मॅन क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन आदळेल आणि 1 बाउन्स पद्धतीने चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल. तत्पूर्वी धाव फलकावर 1 धाव ऍड होईल. 11 धावा धाव फलकावर असताना आपण पाहतोय अजूनही 29 धावांची आवश्यकता असेल विपुल केबल नेटवर्क पुरस्कृत कुरुळ या संघाला आणि चेंडू दिले जातील 16. तर 16 चेंडू आणि 29 धावांचा जर विचार केला तर म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर काहीसं कठीण. तर कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार, काय घडणार, काय बिघडणार याची संपूर्ण माहिती पुन्हा एकदा तुमच्या समोर कळण्यासाठी सज्ज होतोय मी प्रोफेसर KK. षटकातील पुढील चेंडू भिरकावलाय काव कॉर्नरच्या वरून सीमा रेषे बाहेर. षटकार. का ज्या फटक्याची गरज होती VCN क्रूळ संघाला, कारण मागच्या काही चेंडूवर धावा येणं काहीसं जे आहे बंद झालं होतं, तर तो मागच्या 3 चेंडूवर तब्बल 11 धावा वसूल करतोय आणि आपल्या संघाला फ्रंटफुटवर आणण्याचं काम करतोय फलंदाज प्रशांत मोहरे. यावेळी सुद्धा आपण पाहतोय हलकासा चेंडू जो आहे हा डाव्या यष्टीच्या बाहेर मात्र भरकटलाय. जाना था वाशी पर पहुंच गए काशी आणि एका धावेची पुन्हा एकदा काशी करतोय गोलंदाज साहिल शिंगरोट. काहीसा महागडा मात्र ठरतोय कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवर आतापर्यंत धावा काहीशा खर्च केल्या जात आहेत. इथे सुद्धा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू दीर्घकाळ हवेत स्थिरावलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज प्रशांत मोहरे बॅक टू द पॅव्हेलियन. सूत्र जे आहेत ही सांभाळण्याची विनंती करेन मी माझे साथी समालोचक पेशाने इंजिनियर निशांत पाटील यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकलात असे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग ज्याने केलेलं आहे आणि एक नामवंत कंपनीमध्ये जे कामाला आहेत असे प्रोफेसर कैलास कर्डेकर यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करते. आणि वळूयात मॅचकडे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 3 बाद 18 धावा अशी धावसंख्या धावफलकावरती आले आणि सेकंड ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. 14 बॉलमध्ये 22 धावा आता कंप्लीट करायचे आहेत. पाणी मैदानावरती लगेच आपण घेऊन जायचं आहे. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अगदी आपण या मैदानाच्या सभोवताली पाहू शकता. कारण आपल्या पट्ट्यामध्ये आपण पाहिलं तर या सीझनमधील पहिली नाईटची स्पर्धा
अर्थातच आपण पाहिलं तर मान्य श्री दिलीप शेठ भोईर म्हणजेच आपले छोटम शेठ यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आणि त्याच वेळेला जय हनुमान क्रिकेट संघ घोटवडे आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2024 आणि या स्पर्धेचा आज मात्र शुभारंभ झाला. दिग्गज मानवांच्या शुभास्ते या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं उद्घाटन झालं आणि आता ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे पार पडत आहे. आतापर्यंत 5 बॉल कंप्लीट झालेत गोलंदाज साहिल शिंगरूत मैदानावरती. यावेळेस फुलटॉस बॉल होता, अगदी चांगल्या पद्धतीने खुंकाळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात सिद्धांत पोळेकर 1 धाव कंप्लीट केली आहे आणि आता 2 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 बाद 19 धावा धावफलकावरती आले आहेत आणि आता येणारी 2 षटकं इथे मात्र शिल्लक असणार आहेत. अगदी पहिल्या 2 मॅचेस आपण पाहिल्या तर थोड्याशा वन साईड झाल्या, परंतु या मॅचमध्ये मैदानावरती पाणी घेऊन जायचं प्लीज, वारंवार इथे सूचना केली जाते. स्वयंसेवक आपण लक्ष द्यायचं आहे. आणि 2 ओव्हर्स नंतर 19 धावा धावफलकावरती आलेले आहेत आणि आता 12 बॉल्समध्ये 21 धावा पूर्ण करायच्या आहेत. म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 10.50 अशी सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवरती आपण पाहू शकता आपले सर्वांचे लाडके सन्मान्य छोटम शेठ, त्यांच्या वतीनं या ठिकाणी अध्यक्ष रवींद्रजी ठाकूर, तसेच विद्यमान सरपंच सन्माननीय सुधीरजी धर्मा चेरकर, तसेच अशोक वारगे आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व पदाधिकारी, या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि आज या स्पर्धेला आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने लाईटसुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे किंवा यूट्यूबसुद्धा आपण पाहिलं तर tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये आपल्याला भरपूर स्पर्धा या अलिबाग तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. अर्थातच मग PNP चषक असेल किंवा जी ठाकूर पहिल्यांदा गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्याच बॉलवरती तेज तरार वेगवान चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बॅटिंग करत असताना बंटी बॅक टू दी पॅव्हलियन. वरती आपण पाहिलं तर आज बऱ्याच वेळेला नवतरुण खानाव संघ आणि विसेन कोळू संघ आपापसामध्ये भिडलेले आहेत. कधी विसेन कोळू संघाने नवतरुण खानाव संघावरती हवी झाले होते, कधी नवतरुण खानाव संघ विसेन कोळू संघावरती हवी झाले होते आणि खऱ्या अर्थानं हे क्रिकेटचं बिग बॅटल या दोन्ही संघादरम्यान बऱ्याच वेळेला रंगत होतं. आणि आता अशा वेळेला आपण धावफलकावरती धावा पाहिल्या तर 4 गडी बाद 19 अशी धावसंख्या धावफलकावरती आली आहे आणि आता मात्र येथून कोणता संघ जिंकणार आहे. मी तर म्हणे विनिंग पर्सेंटेज आपण ठरवलं तर 50-50% देऊया. इथून विसेन कोळू संघ सुद्धा हा सामना जिंकू शकतो, ॲट द सेम टाइम नवतरुण खानाव संघ सुद्धा जिंकू शकतो. त्याच्यामुळे हे बिग बॅटल किंवा जी काटेकी टक्कर म्हणतो ती आज मात्र मैदानावरती सर्व प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. आतापर्यंत पहिल्याच बॉलवरती विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती रुपेश स्ट्रायकिंग एंडवरती. हा बॉल मात्र पूर्णपणे वाईड लाईनच्या बाहेर टाकला होता आणि पंचाने आपले हात जमिनीला समांतर केलेत. 1 धाव इथे ॲड होणार आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती आणि आता 11 बॉलमध्ये इथे जिंकण्यासाठी 20 धावा पूर्ण करायच्या आहेत. 11 बॉल्स 20 धावा, डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये ही मॅच मात्र मैदानावर आहे. फुलटॉस बॉल जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि सर्वेच्या माध्यमातून अप्रतिम असा कॅच पकडला आणि यावेळेस रुपेश बॅक टू दी पॅव्हलियन. तरी आपला संघर्ष हा सुरूच ठेवावा लागतो. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की सक्सेस इज नॉट परमनंट अँड फेल्युअर इज नॉट फायनल. सो नेवर स्टॉप युअर वर्किंग आफ्टर सक्सेस अँड नेवर स्टॉप युअर ट्राईंग आफ्टर फेल्युअर. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला संघर्ष हा सुरूच ठेवायचा आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला इथे कष्ट करायचे आहेत. मग क्षेत्र फक्त क्रिकेटच नव्हे, मग तुमचं राजकीय क्षेत्र असू द्या, तुमचं सामाजिक क्षेत्र असू द्या, आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला आहे. परंतु त्याच्यामध्ये यश कशा पद्धतीने प्राप्त करायचं याला म्हणतात अर्थातच तुमच्याकडे नियोजन असावं लागतं, तुमच्याकडे त्या लेवलचं प्लॅनिंग असावं लागतं, तुमच्याकडे त्या लेवलची स्ट्रॅटर्जी असावी लागते. या सर्व गोष्टी जेव्हा असतील ना तेव्हा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये नाविन्य प्राप्त करू शकाल. यावेळेस पंचांकडे पाहिलंय आणि पंचांचे हात पुन्हा एकदा जमिनीला समांतर. 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 21 या आकड्यावरती.
पंचांकडे अपील केली आपण रिप्लेच्या वतीने पाहू शकता. इथे वाईट बॉलचा इशारा आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 21 आकड्यावरती पोहोचले. 40 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा जीत ठाकूर मैदानावरती. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा इथे चांगल्या पद्धतीने खेळून काढला आणि पुन्हा एकदा सर्वेच्या माध्यमातून अप्रतिम असा कॅच पकडलाय आणि इथे फलंदाज बाद. अनालिसिस बघितलं तर इथे विकेट वाईड, त्यानंतर विकेट वाईड आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट प्राप्त केलंय असं समीकरण या मैदानावरती राहिलंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, ती म्हणजेच 21 आकड्यावरती पोहोचले आणि आता 9 बॉलमध्ये 19 धावा पूर्ण करायच्या आहेत. 19 रन्स रिक्वायर्ड इन 9 डिलीवरीज, बचे हुए 9 गेंदों में यहाँ पे जीतने के लिए 19 रनों की जरूरत. नवीन फलंदाज मैदानावरती यश घाडगे आलेला आहे आणि त्याला प्रतिउत्तर देतोय तो म्हणजे जीत ठाकूर. अप्रतिम पद्धतीने असं षटक हाताळतो. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केले जोरकस, परंतु एक धाव इथे कंप्लीट केली आहे. यश घाडगेची आपण जर फलंदाजी पाहिली तर एक चांगला फलंदाज आहे. अगदी शेवटल्या क्षणापर्यंत. हॅलो राहुल दादा भोईर, आपण प्रेक्षकांमध्ये आहात. मी आपल्याला विनंती करतोय राहुल दादा भोईर, आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. आपल्याला एक विनंती असेल या मंडळाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं एक विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. राहुल दादा भोईर. पंचांकडे जोरकस अपील केले परंतु पंचांकडून मात्र कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. अगदी गोलंदाज आपण पाहिलं तर जीत ठाकूरच्या वतीनं प्रचंड वेग आहे आणि त्याच वेळेला खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण आहे. म्हणजे चांगली दिशा आहे, चांगला टप्पा आहे आणि त्याच वेळेला एक चांगल्या पद्धतीने नियंत्रण आहे आणि म्हणूनच आतापर्यंत आपण त्याचे जर अनालिसिस पाहिलं तर 5 बॉल्समध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि 3 धावा त्याने खर्च केल्या आहेत. आता मात्र चांगला फटका घेऊन काढलाय केदार बिर्जीच्या बॅटमधून. शेवटल्या बॉलवरती चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. आता मैदानावरती एका षटकाराने मात्र ट्विस्ट आलेला आहे. या मॅच मध्ये कुरुल संघाने पूर्णपणे वापसी केलेली आहे. जसे जीवनामध्ये आपल्याला चढ उतार सातत्याने पाहायला मिळतात, क्रिकेटचा खेळ सुद्धा तसंच आहे. कधी आपल्या बाजूने चढ, कधी आपल्या बाजूने उतार. अगदी आपण अगोदरच्या बॉलपर्यंत पाहिलं तर विसन कुरुल संघाच्या बाजूने उतारच होता, परंतु एक षटकार मारल्यानंतर पूर्णपणे वापसी केलेली आहे. मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोडमध्ये गेलेली आहे. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण मैदानावरती पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 आलेली आहे. आता येणारे 6 बॉल 12 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना ज्या गोलंदाजाला अगोदरच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून अवॉर्ड दिला होता, ज्या गोलंदाजाने स्लॉग ओव्हरमध्ये 3 धावा देऊन 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या, तोच गोलंदाज मैदानावरती विनय पाटील आलेला आहे. चांगला कॉन्फिडन्स आहे आणि त्याच वेळेला तो कॉन्फिडन्स इथे चांगल्या पद्धतीने यूज करणार का? कारण यश घाडगे असा फलंदाज आहे की कोणत्याही चेंडूवरती तो मोठा फटका मारू शकतो. किंबहुना बऱ्याच वेळेला मी त्याला बॅटिंग करत असताना त्याने मोठे फटके सुद्धा लगावलेले आहेत. त्याच्यामुळे हे बिग बॅटल आता आपण पाहायला गेलं तर यश विरुद्ध विनय पाटील असं हे बॅटल मैदानावरती असणार आहे. पहिलाच बॉल विनय पाटीलचा. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर लेट कट पद्धतीचा फटका खेळण्यासाठी इथे ट्राय करत होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती रिप्लायमध्ये पाहू शकता. इथे जस्ट बॉलला इथे कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाजी अप्रतिम, पूर्णपणे अवे फ्रॉम द बॉडी निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक बॉल डॉट कशा पद्धतीने निघेल तो प्रयत्न विनय पाटीलचा पाहायला मिळतो. पहिलाच बॉल डॉट, 5 बॉल 12 धावांची गरज. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव केली आहे कंप्लीट. साहिल शेंगरूचं खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केली आहे आणि आता 4 बॉलमध्ये इथे जिंकण्यासाठी VCN कुरुल संघाला 11 धावांची गरज आहे. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस, हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, किंबहुना या स्पर्धेमध्ये तुम्हाला बक्षीस पात्र व्हायचं असेल, किंबहुना तुम्हाला या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता व्हायचं असेल तर 4 बॉलमध्ये 11 धावा
तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तिथून काढाव्या लागतील. विनय पाटीलने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय, परंतु ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आला होता, किंबहुना ॲज अ आयकॉन म्हणून त्याचे मी अगोदर अनाऊन्समेंट केली होती की संपूर्ण रायगड जिल्हा असू द्या किंवा महाराष्ट्र राज्य असू द्या, विविध राज्यांमध्ये ज्याचा खेळ आपण सातत्यानं पाहतोय, असा अर्थातच केदार विजय स्ट्रायकिंग एंडवरती आहे. 4 बॉल 11 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट विनय पाटील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. जीत ठाकूर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, रनआउटची संधी इथे आणि मात्र सेकंड धाव घेत असताना यश घाडगे रन आउट स्वरूपात बॅक टू द पॅव्हलियन. हा खऱ्या अर्थानं संघ बांधलेला आहे. या संघाला बऱ्याच ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने संधी दिल्या आणि आज आपण पाहिलं तर हा नवतरुण खानाव संघ एक चांगला बलवान झालाय, बलाढ्य झालाय, चांगला सामर्थ्यवान झालाय आणि आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांचा सहभाग आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. आता 3 बॉल झालेत कंप्लीट. आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये 10 धाब्यांची गरज आहे. मैदानावरती काय घडणार आहे, प्रत्येक प्रेक्षकांचं लक्ष आता या सामन्यावरती पूर्णपणे गेलेलं आहे. 3 बॉल 10 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. 1 धाव केली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करणार का, रनआउटची संधी आणि दुसरी धाव घेत असताना इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण किंवा खराब इथे गॅदर्ड पहिल्याच अटेम्पमध्ये चेंडू झाला नाही. थ्रो सुद्धा आपण पाहिलं तर ज्या एंडला व्हायला पाहिजे होता त्या एंडला झाला नाहीये आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती केदार बिर्जे आलाय. समीकरण पाहिलं तर 2 बॉलमध्ये आता 8 धावांची गरज असणार आहे. 2 चेंडू 8 धावा. आतापर्यंत विनय पाटीलची खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. जर तसं पाहायला गेलं तर केदार बिर्जेला रोखणं हे फार कठीण काम असतं, पण तो ते लिहिलंय, त्यांनी पार करून दाखवलंय. 2 बॉल 8 धावांची गरज. मॅचमध्ये आता कोणता संघ विजय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. 5वा बॉल असेल या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट विनय पाटील. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन लावलंय, खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आणि सेकंड हाफ घेत असताना मैदानावरती काहीतरी वेगळंच घडलंय आणि इथे बाद कोण होणार आहे तर नक्कीच इथे आपण पाहिलं तर केदार बिर्जे हा बाद होऊन तंबूत परतणार आहे. कम ऑन डीजे. बॉलमध्ये 11 धावांची गरज होती आणि तेव्हा बॅटिंग करणारा संघ जिंकला होता आणि ही गोष्ट सुद्धा तुम्हाला सांगतोय हरेश्वर मैदानावरची. एका बॉलमध्ये 11 धावांची गरज होती आणि तेव्हा बॅटिंग करणारा संघ तिथे जिंकला होता. म्हणून क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम मात्र नाहीये आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळेला आपलं प्रेडिक्शन हे सातत्याने फेलच ठरत असतं. 1 बॉल 7 धावांची गरज. इथे जर एखादा लिगल चेंडू टाकला तर मात्र नवतरुण खानाव संघ विजय होईल, परंतु एखादा एक्स्ट्रा बॉल हा व्हीसीएन कोल्ड संघासाठी फायदेशीर ठरणार आहे. लढाई खूप चांगली झाली. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हारणार आहे, परंतु विजय मात्र क्रिकेटचा होणार आहे. ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये एक चांगल्या पद्धतीने बलाढ्य किंवा त्याच वेळेला दोनही संघ आपल्या या पट्ट्यातील दादा संघ आहेत आणि आपण रिसेंटली जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये याच व्हीसीएन कोल्ड संघाने 2 नंबरचा किताब पटकावला होता किंवा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तो संघ आता नवतरुण खानाव संघामध्ये भिडत असताना एका बॉलमध्ये 7 धावांची गरज असणार आहे. चला जास्त टाइम घ्यायचा नाहीये कारण अंपायर्स आपण डायरेक्टली तिथे पॅनलाइज करू शकता. आपल्याकडे संपूर्ण अधिकार असणार आहेत. 1 बॉल 7 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे. सज्ज होतोय दिवेश कळबटे. टाळ्यांच्या गजरामध्ये नक्कीच आपण हा शेवटला बॉल पाहणार आहोत. 1 चेंडू 7 धावांची गरज. विनय पाटील सज्ज होतोय. शेवटला बॉल. इथे चांगला फटका खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि अप्रतिम असा कॅच पकडलाय आणि इथे पाहिलं तर नवतरुण खानाव संघ सेकंड राऊंड इथे जिंकलाय आणि आता पात्र झालाय क्वालिफाय राऊंडसाठी. तर व्हीसीएन कोल्ड संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर नेक्स्ट मॅच असणार आहे आपल्या समोर. दोनही संघ आपापसात भिडणार आहेत. ते म्हणजे श्रीराम वावे आणि त्यांच्या समवेत श्री गणेश वलवली.
या दोन संघादरम्यान ही मॅच असणार आहे. तत्पूर्वी आपण वळणार आहोत व्यासपीठाकडे. अर्थातच आपणा सर्वांचे लाडके भाजपा कार्यकर्ते सन्माननीय राहुल दादा दिलीप भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय अजित ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण इथे उपस्थित सन्माननीय राहुलजी दिलीप भोईर म्हणजे छोटम शेठ यांचे अर्थातच या ठिकाणी चिरंजीव आलेले आहेत आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सत्कार घेतोय, सन्मान घेतोय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. अगदी ज्या प्रकारे छोटम शेठचं कार्य आहे त्याच प्रकारे त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून अगदी समाजामध्ये सामाजिक बांधिलकी करण्याचं जपण्याचं काम किंवा त्याच वेळेला विकास कामे करण्याचं काम आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम हे राहुल दादाच्या माध्यमातून आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने मोठं कार्य त्यांच्या वतीनं सातत्यानं आपण पाहतोय. असे आमचे सन्माननीय राहुल शेठ भोईर यांचा देखील इथे आपण सन्मान करतोय. आणि सर्वेशनी ज्या नवतून खानावच्या 2 कॅच पकडल्या, मी तर म्हणेन टर्निंग कॅच होत्या. कारण नाईटच्या मॅचमध्ये जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा खूप दबाव असतो आपल्यावरती, प्रेक्षकांचा सुद्धा इथे खूप गर्दी असते आणि अशा वेळेला कॅच पकडणं थोडासा दबाव असतो. परंतु 2 कॅच अप्रतिम पकडल्या आणि त्याच कॅचवरती प्रभावित होऊन संघाचे सर्वेसर्वा सन्मान्य जितेंद्रजी गोंधळी म्हणजे जितेंद्र दादा यांच्या वतीनं सर्वेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले, ते मात्र घेण्यासाठी यायचं आहे. तर आपण लगेच बोलणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. तर अर्थातच जीत ठाकूर यांनी 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि 8 धावा खर्च केल्या आणि जबरदस्त गोलंदाजी केली. तो ठरलाय नवतून खानाव संघाचा मॅन ऑफ द मॅच.